अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर दत्त जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सर्वांचा दिवस शुभ जावो, स्वामी कृपेने सर्वांच्या इच्छा पूर्ण हो। तर आज आहे दत्त जयंती। तर दत्त जयंतीनिमित्त मी अशी सुंदर अशी रांगोळी काढली आहे दत्त महाराजांची। ही रांगोळी मी रात्रीच काढून ठेवली होती, कारण आज दत्त जयंती असल्यामुळे खूप वेळ लागणार होता, कारण आज मार्गशीर्ष गुरुवार पण होता आणि सत्यनारायणची पूजा पण मांडायची होती। तर आज जे आहे गुरुचरित्र वाचनाचा शेवटचा दिवस होता, कारण आज शेवटचे अध्याय होते फक्त वाचायचे। त्यामुळे स्वामींच्या फोटोला हार वगैरे घालून घेतला, वाचन वगैरे पूर्ण करून घेतलं आणि त्यानंतर उंबऱ्याचं लेपन करून घेतलं, कारण सकाळी सकाळी आज लेपन करायचं होतं, रांगोळी काढायची होती, त्यामुळे उशीर लागला असता म्हणून म्हटलं एकदा वाचन पूर्ण करून घेतलं आणि त्यानंतर सुंदर असं हे उंबरठ्याचं लेपन करून घेतलं। रांगोळी छान काढली आणि ही रांगोळी जी आहे ती बाहेर आणून ठेवली, कारण ही फरशी जी आहे ती बाहेरच ठेवायची असते माझी। तर रांगोळी रात्रीच काढलेली होती आणि वातावरणसुद्धा इतकं थंड होतं, खूप हवा सुटलेली होती आणि खूप छान पण वाटत होतं आणि थंडीही वाजत होती आणि सर्दी झाली असल्या कारणामुळे थोडासा आवाज पण बसलेला आहे। गुरुचरित्र पारायणाची सांगता जी होती ती दुसऱ्या दिवशी होती, शुक्रवारी होती, कारण गुरुवारी जे आहे तर दत्त महाराजांचा उपवास असतो, त्यामुळे आपण नैवेद्य वगैरे जे आहे तर जे उद्यापन जे आहे तर ते शुक्रवारी करायचं असतं। तर त्यामुळे आपली सांगता जी आहे तर ते शुक्रवारी असते आणि ह्या दिवशी जे आहे दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला, आणि त्या दिवशी मी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला, एक माळ स्वामी समर्थ जप केला, त्यानंतर स्वामी स्तवन करून घेतलं। अभिषेक करताना स्वामी स्तवन म्हटलेलं आहे आणि त्यानंतर पुरुष सुक्तम श्री सुक्तम एक एक वेळेला म्हटलेलं आहे। दत्त महाराज हे ब्रह्मा विष्णू आणि शिव ह्या त्रिमूर्तीचे एकत्रित रूप आहे, कारण आपण त्यांना त्रिमूर्ती असं सुद्धा म्हणतो। तर दत्त महाराजांचा जन्म जो होता तो मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला होता आणि आज जे होतं ते आज मार्गशीर्ष पौर्णिमा होती आणि पौर्णिमेनिमित्त आपल्याला संध्याकाळी सत्यनारायण पण करायचा होता आणि गुरुवारची पूजासुद्धा मांडायची होती, कारण हा दिवस आपल्यासाठी खूप पवित्र होता। त्या दिवशी जे आहे तर पूर्ण दिवस असा एकदम आनंदात गेला। तर जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा त्या दिवशी करून घेतली, कारण दत्त महाराजांचा जन्म असल्या कारणाने आणि गुरुवार पण होता। त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून घेतला आणि 12:39ला जे होतं दत्त महाराजांचा जन्म झालेला होता, तर 4था अध्याय जो आहे तो वाचून घेतला होता। तर मी अपलोडसुद्धा केला होता याच्यावरती यूट्यूबवरती, तर बऱ्याच जणांनी तो अध्याय जो आहे तो वाचला होता। तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला पाण्याने पंचामृताने, आणि व्हिडिओ जो आहे तो थोडा स्पीडने दाखवलेला आहे, कारण स्लो जर केला असता तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता, त्यामुळे थोडं स्पीडने केलेला आहे। त्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घेतली आणि स्वामींच्या मूर्तीला जे आहे तर ते अत्तर लावून घेतलं। त्यानंतर स्वामींना वस्त्र परिधान करून घेतले, अष्टगंध फूल वगैरे अर्पण करून घेतलं आणि आरती वगैरे करून घेतली। आणि दत्त जयंतीचा उपवास असल्यामुळे खडीसाखरेचा नैवेद्य आणि फळाचा नैवेद्य दाखवला होता, कारण दत्त जयंतीला जे आहे तर उपवास असतो दत्त महाराजांचा आणि माझाही उपवास होता। त्यानंतर गुरुवारची पूजा मांडणी करून घेतली, खाली जागा स्वच्छ करून घेतली, त्यावरती स्वस्तिक काढून घेतलं, चौरंगावरती वस्त्र अंथरलं आणि दिवे प्रज्वलित करून घेतले, दिव्यांची पूजा करून घेतली, हळदी कुंकू फूल अर्पण करून घेतलं आणि त्यानंतर देवीचा फोटो स्वच्छ पुसून घेतला आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो पण स्वच्छ पुसून त्यांना हळद कुंकू अर्पण करून घेतलं आणि एका प्लेटमध्ये तांदूळ घेतले, त्यावरती अष्टदल कमळ काढून घेतलं, तांदळाने हळदी कुंकू अर्पण केलं आणि त्यानंतर जे आहे कलशामध्ये पाणी भरून घेतलं आणि त्याला 5 बोटे जे आहे हळदी कुंकवाची लावून घेतली, त्यामध्ये 1 रुपया सुपारी आणि हळद कुंकू टाकून फूल टाकून घेतलं कलशामध्ये। सर्दी झाल्यामुळे थोडासा आवाज एकदम बारीक येतोय माझा। आणि त्यानंतर मग विड्याची 5 पाने ठेवून त्यावरती नारळ ठेवलं आणि नारळाला पण हळदी कुंकू अर्पण करून घेतलं। त्यानंतर देवीचा मुखवटा वगैरे लावून झाला, वस्त्र घालून घेतले, कारण व्हिडिओ जर तसा दाखवला तर खूप 2 तास मला पूजेलाच लागले असतील, त्यामुळे थोडा स्किप करत करत मला स्पीडने दाखवला आहे। त्यानंतर अलंकार वगैरे घालून घेतले देवीला, मुखवटा वगैरे लावून, वस्त्र वगैरे लावून, त्यानंतर फुलांच्या माळी घातल्या। ही जी तयारी आहे सगळी मी रात्रीच करून ठेवली होती, मग फुलं वगैरे आणून त्यांच्या माळी तयार करून, कारण वेळेवरती खूप म्हणजे खूप घाई होऊन जाते आणि प्रथम आपल्याला गणपती बाप्पांचा आपल्याला अभिषेक करायचा असतो, तर त्यानंतर पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घेतला।
ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला. त्यानंतर जोडविड्याच्या पानावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून घेतली आणि हळदी कुंकू अर्पण करून, अक्षता अर्पण करून, फुलं अर्पण करून घेतलं आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर धूप दीप दाखवून गणपती बाप्पांचं पूजा करून घेतली. त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करून घेतला. त्यानंतर पंचामृताने केला आणि अभिषेक करताना जे आहे तर ओम श्री महालक्ष्मी देवी नमः या मंत्राचा जप केला आणि श्रीसूक्तम पठण केलेलं आहे 1 वेळेला. तुम्ही 21 वेळेला सुद्धा मंत्र म्हणू शकता. आणि पूजा मांडणी जी होती ती दुपारीच करून घेतली होती. फक्त कहाणी वगैरे आरत्या ते संध्याकाळी केलेल्या आहे. तिन्ही पूजानंतर एकत्रित करून घेतल्या. त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करून घेतली. हळदी कुंकू अर्पण करून, फूल अर्पण करून घेतलं आणि नैवेद्य दाखवला ड्रायफ्रूटचा. आणि त्यानंतर जे आपल्याकडे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची सुद्धा आवर्जून पूजा करा. त्यानंतर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून घेतलं आणि कमळगट्ट्याची माळ अर्पण करून घेतली आणि हळकुंड, खारी, खोबरं, बदाम, सुपारी हे असं आपल्याला विड्याच्या पानावरती ठेवायचं आहे. त्यानंतर फुलं अर्पण करून घेतलं, धूप दीप दाखवून घेतलं. त्यानंतर चौरंगाभोवती रांगोळी काढून घेतली आणि देवीची ओटी वगैरे भरून घेतली. ब्लाऊज पीस, तांदूळ, खोबऱ्याची वाटी, 1 रुपया सुपारी, टिकली बांगडे आणि जे आपलं कहाणीचं पुस्तक आहे त्याचीसुद्धा पूजा करून घेतली आणि दूध, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर सत्यनारायण पूजेची तयारी केली आणि पाटावरती जे आहे पांढरे वस्त्र ठेवले आणि दिवे प्रज्वलित करून घेतले. प्रथम दिव्यांची पूजा करून घेतली कारण आज दोन्हीही चौरंग जे होते ते गुंतलेले होते. दोन्ही पूजा दोन्ही साईडने मांडलेल्या होत्या. एक गुरुचरित्र पारायणाची आणि दुसरीकडे जे होते मार्गशीर्ष गुरुवारची. तर त्यामुळे पाटावरती छोटीशी पूजा मी आज मांडणार आहे. आणि सत्यनारायणचा फोटो जो होता तो स्वच्छ पुसून त्याला माळ घालून घेतली. तर हा सत्यनारायण जो आहे तर मी दर पौर्णिमेला करत असते आणि याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे. तर खाली थोडेसे गहू टाकायचे आहे, त्यावरती कलश ठेवायचा आहे पाण्याने भरलेला, 1 रुपया सुपारी, हळदी कुंकू, फुल अर्पण करून त्यावरती विड्याची 5 पाने ठेवायची आहे आणि तांदूळावरती आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. आणि आपण हा दर पौर्णिमेला सत्यनारायण केलंच पाहिजे घरामध्ये. खूप पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि त्या दिवशी योगायोगाचा की तिन्ही पूजा एकाच दिवशी आल्या आणि आंब्याची लगडी मला लावता नाही आली चौरंग नसल्यामुळे. तर त्यामुळे मी ग्लासामध्ये जे आहे थोडेसे गहू ठेवून त्याच्यावरती आंब्याचे लगडे ठेवलेले आहे आणि आपल्याला 3 सुपाऱ्या मांडायच्या असतात. 1 गणपती बाप्पाची, 1 वरुण देवतेची, 1 कुळदेवतेची, अशा प्रकारे 3 सुपाऱ्या मांडायच्या असतात. आणि मी प्रथम सुपारीचं पहिले पूजन करून घेतलं गणपती बाप्पांच्या. हळदी कुंकू अर्पण करून, फूल अर्पण करून, अक्षता अर्पण करून, धूप दीप दाखवायचा आहे आपल्याला आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि पौर्णिमा सत्यनारायण जो आहे तो तुम्ही 4च्या नंतर केव्हाही करू शकता प्रदोष काळामध्ये. आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. फार काही मोठी पूजा नसते, पण आपल्याला फक्त थोडासा शिरा करायचा असतो बाळकृष्णासाठी. आणि जे 3 सुपाऱ्या आहे तर तिन्ही सुपाऱ्यांचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 सुपाऱ्यांचं झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची पूजा करून घ्यायची आहे आणि नैवेद्य म्हणून आपल्याला थोडासा शिरा करायचा असतो. तर थोडासा शिऱ्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो त्या दिवशी. तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर हळदी कुंकू अर्पण करून, फूल अर्पण करून, धूपदीप दाखवायचं असतं आणि नैवेद्य म्हणून आपल्याला शिरा करायचा असतो थोडासा. तर अशा प्रकारे जे आहे एकदम साधी आणि सोपी पूजा असते. तर ह्या तिन्ही पूजा एकाच दिवशी झालेल्या आहे. तर खूप छान दिवस गेला त्या दिवशी. आणि तुम्ही हे सत्यनारायण करू शकता, दर पौर्णिमेला करायचं आहे. आणि हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल. तुम्हाला मी खूप स्पीडनं दाखवलेलं आहे. तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे बघ किती सुंदर दिसतं आहे आईचा मुखवटा. आणि जे आहे तर तिन्ही पूजा एकत्र त्या दिवशी खूप छान वाटत होतं. त्या दिवशी तुम्ही बघू शकता.
तर अशा प्रकारची आहे तर पूजा मांडून झालेली आहे. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. श्री स्वामी समर्थ.